तर नमस्कार. सॉरी यार, स्टार्टिंगलाच चुकलं माझं. समजून घेता तुम्ही, माझी पब्लिक खूप चांगली इथे. तर मित्रांनो, मी माझ्या भावाच्या घरी आलेली आहे जळगावला, आणि माझी वहिनी पण गेलेली बाजारात बाजार करायला, आणि माझा भाऊ पण गेला आहे त्याच्या कामावर. आणि त्यांची छोटी मुलगी आहे, 1-1.5 वर्षाची मुलगी त्याची, माझ्या भरोश्यावर टाकून गेलेले. बिंदास उठली तर तू सांभाळ म्हणे. भाई उठी नाही, अशी शांत झोपली. एवढा मासूम चेहरा आहे ना, एवढी मासूम आहे ना, एवढी मासूम पोरगी नाही. फक्त झोपल्यावरच दिसते, फक्त झोपल्यावरच मासूम दिसती ही पोरगी. पण जर उठली, अक्षरशः माझ्या डोक्यावर तांडव घालीनी पोर. माझ्या डोक्यावर तांडव. असं लहानपणी मी मायबापाच्या डोक्यावर तांडव घालत होती, मला काहीच वाटलं नाही त्यावेळेस. पण ही आता आमच्या डोक्यावर तांडव घालते. आता समजतंय आम्हाला की आम्ही आमच्या आईबापाला कसे त्रास देत होतो. हे आमच्यापेक्षा 7 पट डेंजर पोरगी आहे. 7 नाही, 1000 पट डेंजर पोरगी ही. तिला बाहेर लागतं फिरायला, उठली का बाहेर घेऊन जाल म्हणती. ती जेवण करत नाही, काहीच नाही. म्हणजे फक्त तिच्या मनासारखं झालं पाहिजे, फक्त आणि फक्त तिच्या मनासारखं. ठीक आहे बाई, तू तुझ्या मनासारखं कर, पण थोडी शांतता राहा. रडणं चालू असतं कायम सतत. अशी तांडव घालेल ना ही उठल्यावर, मम्मी भ्या करायला लागून जातं. शहरातलं म्हणजे एखादं मोठ्या घरचं बाळ असलं त्याला सांभाळायला असता. इथं आत्या सांभाळणारी बनते, आत्या किंवा मावशी सांभाळणारी बनते बाळाला. आणि जर नाही सांभाळल्या ना, आपली आई आपल्याला स्वतःला म्हणते की तुला तर माझ्या नाताची काळजी नाही, तुला माझ्या नातीची काळजी नाही. हे जपेले आता 1-1.5 तास झाले झोपलेली आहे. दोरी हातात दिले मायवाल्या, येईल झोका दे म्हणे. हिची मम्मी म्हणे मला येईल झोका दे म्हणे. म्हणजे ठीक आहे माय, झोका देते मी. पण उठली तर काय करू मी, तांडवच घाली नाही पोरगी. तर मी काय सांगत होती, मै मम्मी थोडंसं काही सांगितलं नाही हिच्याबद्दल. मग तुला माझी नाच सहन नाही होत ना, अशी म्हणते माझी मम्मी. तुला माझी नाच सहन होत नाही म्हणून तू तिच्याबद्दल असे सांगते. अरे पण तुम्ही 1 दिवस याला सांभाळून पहा, मग तुम्हाला समजेन की ही पोरगी कितली खतरनाक आहे, कितली अति डेंजर पोरगी. डेंजर म्हणजे धोका आहे हा, एक प्रकारे वागवणं धोका. आणि हिच्याजवळ एक ना एक व्यक्ती तर लागतच. हागली का आपण चड्ड्या धुवा, हागली का आपण हिचे डायपर बदलवा, हागली का हिची गांड पुसा. आणि नाही जर केलं ना, कसं म्हणता मै वहिनी, तिचं काही नाही बिचारीचं, तिचं करून घेते पोरीचं, तिला तर करणंच भाग आहे. मै मम्मी मग तुझे होतील ना तेव्हा तुला समजल, माय होतील तेव्हा समजल, तेव्हा बघू काय करायचंय ते. पण आताच तर तुम्ही म्हणजे यार डायरेक्ट ब्लॅकमेल करता यार हे लोक. म्हणजे माझी मम्मी अशी ब्लॅकमेल करते की तुला माझी नात आवडतच नाही, तुला माझी नात असं. अरे आवडायचा प्रश्न नाही, लहान मुलं आहे ते कुणाला पण आवडतं. पण भाई एवढं खतरनाक, हे नेक्स्ट लेवल. आय डोंट लाईक दॅट. लई मासूम वाटते. झोका म्हणजे झोपली ना, झोक्यात आहे शांत मस्त एकदम गार झोपलेली आहे, एकदम शांत वाटते. पण उठली ना बाई, माझी अर्धी जास्त तब्येत ह्या पोरीमुळं खराब झालेली आहे माहिती आहे का. जेवण जात नाही मला ह्या पोरीमुळं, एका मुलीमुळं मला जेवण जात नाही ह्या पोरीमुळं. तुम्हीच विचार करा किती खतरनाक असेल. माझं वजन होतं 45 किलो, माझं वजन 39 किलो राहिलं. इथली खतरनाक पोरगी. दिवसभर तिच्या मागे पैनं पडतं. 2 दिवस आली सुखाची तर शांततेत रावणी देत आहे लोक मला. किती खतरनाक लोक आहे. जाऊ द्या, तुमच्या बी घरी असती ना असे तर शांततेत सांभाळत जा. नाही तर कसं आहे, आपली आईच आपल्याला बोलते की तुला महिन्यात चांगलं नाही वाटत, तुला असं तुला तसं, तुला मग असंच पाहिजे, तुला बाहेर हिंडायला पाहिजे, महिन्यात सांभाळता नाही येत. काय करसान काय, इस दुनिया का बहुत बुरा हाल है. क्या करे अब, करे तो करे क्या. ठीक है, बाय गाइस, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय. आज के लिए इतना ही काफ़ी है. और ये उठने के बाद मेरे सर पे तांडव करने वाली है, मचा रही है तांडव. बाय.